स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डीपाडा परिसरातून हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका आदिवासी महिलेने पैशाच्या लालसेपोटी 14 मुलांपैकी 6 मुलांना विकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाने तात्काळ तपास सुरू केला आहे। आरोग्य विभागाच्या सूत्रांनुसार संबंधित महिला अनुसुयाबाई आडवंगे हिची नुकतीच 14वी प्रसूती झाली होती। ग्रामीण रुग्णालयातून आल्यानंतर बाळाची काळजी घेण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांनी अनुसुयाबाईच्या घरी भेट दिली। आशा कर्मचाऱ्यांनी बाळाबद्दल विचारणा केली असता महिलेने बाळ आता तिच्याजवळ नसल्याचे सांगितले। कर्मचाऱ्यांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये महिलेने आपली मुले विकल्याचा अत्यंत धक्कादायक खुलासा केला। सर्वात गंभीर बाब म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी जन्मलेले तिचे 14वे अपत्य देखील तिने केवळ 10,000 रुपयांमध्ये एका व्यक्तीला विकले आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। घोटी पुलिस स्टेशन के एरिया में टाके हर्ष, यहाँ पे टाके देवगांव, यहाँ पे रहने वाले एक फैमिली है। जो फैमिली ने अपने बच्चे बेचे हैं, इस तरह की न्यूज़ चल रही थी। उसके अनुसार हमने इंक्वायरी किया। सभी फैमिली मेंबर्स कितने हैं उसका पूरा हमने इंफॉर्मेशन लेने के बाद ये पता चला कि टोटल 12 बच्चे उनके हैं। उनमें से एक डेथ हुआ है और बाकी जो 11 है उनमें से 3 लोग ये अलग अलग 3 फैमिली में दिए गए हैं। अभी हमने रात भर ये सभी जहाँ पे दिए थे बच्चे उनको वापस लाया है और उनके जो जिनके संभाल कर रहे थे उनके पास थे उनको भी वापस लेके आए हैं। अभी हमारे पास 11 बच्चे, उनके माँ बाप और जिनके पास ये बच्चे दिए गए थे उनको भी हमने वापस बुलाया है। चाइल्ड वेलफेयर कमेटी आगे की इंक्वायरी कर रही है। उनका रिपोर्ट प्राप्त होने के बाद पुलिस आगे की कार्रवाई करेगी। आरोग्य कर्मचाऱ्यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे। गरीब आणि पैशाची अडचण यांमुळे पोटच्या गोळ्यांना विकण्याचे हे अमानवीय कृत्य असून या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ माजली आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आणि आरोग्य विभाग आता विकलेली 6 बाळ आणि त्याची विक्री आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहेत।